हाय हॅलो नमस्कार, मी प्राप्ती परत एकदा प्राप्तीज लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. तर आत्ता वाजलेले आहेत 7:30 ते 8 आणि आज मुलींना सुट्टी असल्यामुळे थोडंसं मी लेट उठलेली आहे. त्यामुळं थोडंसं काम स्लो चाललं आहे, नाहीतर 7 सव्वा 7पर्यंत माझं टिफिन वगैरे बनवून होतो. पण आज काही टिफिन वगैरे द्यायचा नव्हता, त्यामुळं थोडंसं एक अर्धा तास मी उशिरा उठलेली आहे. तर उठल्यानंतर माझे आंघोळ वगैरे सगळं करून घेतले आणि मग लागले स्वयंपाकाला. कारण नाश्ता वगैरे करत बसलं ना तर काय होतं, परत स्वयंपाक करायला कंटाळा येतो. तर त्यामुळं म्हणलं की आज डायरेक्ट आपण स्वयंपाकच करूयात. आणि सगळ्यात अगोदर मी पीठ मळून घेतलेलं आहे. पीठ मळता मळता मी चहाही करून घेतला होता. चहा वगैरे पिऊन झाला. त्यानंतर आता मी करत आहे वांग्याच्या भाजीची तयारी. तर कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे आणि त्यानंतर वांगेही 4 फाक असं करून घेतलेले आहेत. मध्यभागातून 2 कट दिलेले आहेत. तर भरली वांग्याची भाजी करणार आहे मी. थोडीशी सुकीच करणार आहे, पण भरल्या वांग्याची करणार आहे. तर शेंगाचं कूट घेतलं, त्याच्यामध्ये काळं तिखट आणि थोडंसं मीठ टाकून, थोडं थंड पाणी टाकून मिक्स करून घेतलं आहे आणि सगळ्या वांग्यांमध्ये ते मी जसं भरते ना तशा प्रकारे सगळं शेंगदाण्याचं कूट जे आहे ना ते भरून घेतले आणि ते ठेवले मी आता सध्या साईडला. कारण माझ्या लक्षात आलं की मी अगोदर भाजीच्या आधी कुकर लावून घेते, म्हणजे माझं पटकन होईल. त्यानंतर मग मी इथं डाळ आणि भाताचं कुकर लावून घेत आहे. म्हणजे कसं की तिकडं भात होईल, म्हणजे कुकर होईल तोपर्यंत मग इकडं माझी भाजी ही करून होईल. तर त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि माझा आवाज थोडासा आज खराब येत असेल, कारण माझी तब्येत नाही आहे बरोबर. हा व्हिडिओ करूनही आता 8 दिवस झाले असतील, पण मी आज एडिट केला आहे आणि व्हॉईस ओव्हरही आजच येत आहे. काल तर काय मी व्हिडिओ टाकलाच नाही, कारण माझी तब्येत खूप म्हणजे खूप खराब झालेली. म्हणलं आजही मग काहीच नाही टाकायला, म्हणून म्हणलं की तोच व्हिडिओ आज एडिट करून टाकूयात. आणि मी आज व्हॉईस ओव्हर करते. आवाज खराच खूप खराब झाला आहे, तर प्लीज समजून घ्या. आणि त्यानंतर मी अद्रक, लसूण आणि खोबरं जे आहे ना ते मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे, म्हणजे 2 चमचे तेल टाकले. त्यानंतर जिरे मोहरे टाकलेत आणि ते थोडेसे तडतडले की त्यानंतर अद्रक, लसूण आणि खोबरं जे वाटलेलं होतं ना तर ते टाकलं आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकलेत, ते थोडंसं परतून घेतलं आहे. खोबरं थोडंसं लाल झालं ना त्यामध्ये कांदा टाकला आहे. कांदाही छान असं परतून घ्यायचा 1-2 मिनिट. थोडासा कलर चेंज झाला कांद्याचा की मग टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो टाकल्यानंतर मग थोडंसं परतून मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं आहे. मीठ मी शेंगदाण्याचं कूट जेव्हा भरत होतो ना वांग्यामध्ये तेव्हाही टाकलं आहे थोडंसं. आणि थोडंसं याच्यातही टाकलं आहे, कारण मग टोमॅटोही लवकर मऊ होईल त्यासाठी. आणि काळं तिखटही मी तिथंही टाकलं आहे आणि थोडंसं इथंही टाकलं आहे. आणि सगळं काळं तिखट वगैरे टाकून मिक्स केलं आणि त्यानंतर जी भरलेली वांगी होती ना तर ती टाकून घेतली आहे फोडणीमध्ये. आणि एक 2 ते 3 मिनिट ना चांगली असं परतवून घ्यायची वांगी बारीक गॅसवरती. आणि मग त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही, थोडंसं पाणी टाकायचं आहे. अगोदर मी जे शेंगदाण्याचं कूट मिक्स केलं होतं ना त्याच प्लेटामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स, म्हणजे नाही का त्याचं कूट वगैरे लागलेलं असतं तर ते सगळं विसळून याच्यामध्ये टाकलं होतं. आणि त्यानंतर मला खूपच कमी वाटलं, म्हणून मग मी परत एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि हे बारीक गॅसवरती असंच शिजू द्यायचं आहे. बारीक गॅस करून झाकून ठेवायचं आहे. तर बघू शकता इथं भाजी झालेली आहे. एकदम टेस्टला तर इतकी छान लागत होती ना, काय विचारूच नका. आणि सिंपल एकदम, इतकं काय वेळ लागत नाही, जास्त काय साहित्य लागत नाही, कमी साहित्यात आणि लवकर होणारी भाजी. आणि रोज रोज तीच पातळ भाजी खाण्यापेक्षा मग अशी थोडीशी सुकी केली होती मी आज. तर त्यानंतर मग इथं कुकरही झाला होता तोपर्यंत, भाजी होईपर्यंत. त्यानंतर मग मी आज विचार केला की वरण न करता फोडणीची डाळच करूया सपक, कारण मुलींनाही आवडते आणि तिखट होती वांग्याची भाजीसोबत. तर म्हणलं चला आज डाळच फोडणी टाकूयात. त्यानंतर मग हळद आणि मीठ टाकून डाळ चांगली अशी गरगुटून घेतली. आणि डाळीत मी अगोदरच टोमॅटो टाकलेला होता डाळ शिजते वेळेसच. आणि त्यानंतर मग तेलामध्ये जिरे, मोहरी, लसूण आणि कढीपत्त्याची फोडणी दिली. आणि इथं बघू शकता डाळ ही झालेली आहे माझी. आणि डाळीचं आता तिकडं साईडला ठेवले मी. आणि इकडं मी आता करून घेते चपात्या, की चपात्या झाल्या की मग माझा स्वयंपाकही होईल आणि मुलींनाही लवकर मग जेवायला. तर आत्ता 9 ते 9:30 झाले असतील माझं, कारण मध्ये मध्ये मी थोडंसं कामही करत होते बाकीचेही. तर त्याच्यामुळं मग माझे 9, 9:30 झाले असतील.
स्वयंपाक व्हायला. तरी इथं बघू शकता चपात्याही करून घेत आहे मी. सुट्टीच्या दिवशी सगळ्यात अगोदर जर लवकर स्वयंपाक झाला ना तर खरं पुढची कामंही लवकर लवकर होतात. नाहीतर मग उशिरा उठलो सुट्टी आहे म्हणून, कारण माझंच होतं तसं. उशिरा जर मी उठले ना तर सगळ्या कामाला उशीर होतो. मग काहीच वेळ पण भेटत नाही, उलटं मग गडबड होऊन जाते नंतर. त्यामुळं मग सगळ्यात अगोदर ना स्वयंपाक करून घेतला आणि मग नंतर सगळी कामं वगैरे आवरली. आणि मग माझं एक पार्सल आलेलं होतं, तर ते मी तुम्हाला अगोदरच यूज करून दाखवले, पण ह्या व्हिडिओमध्ये मी शूट केलेलं होतं ते पार्सल नाही का ओपन केलेलं. तर तो व्हिडिओ मी याच्यामध्ये ॲड केलेला आहे. तर हे आहे लिक्विड होल्डर. तर ते मला पाहिजे होतं खूप दिवसापासून. म्हणलं चला आता केलेलं होतं मी मेशोवरनं ऑर्डर केलेलं होतं, तर ते आज आलं होतं आणि तेच मी बघत होते कसं आहे काय नाही. खूप छान आहे. मी आता सध्या यूज करते आहे, तर खूप मस्त असं आहे ते. आणि त्यानंतर मग संध्याकाळचं डायरेक्ट मी संध्याकाळीच तुम्हाला भेटते. तर आम्ही गेलो होतो बाहेर मिसळ खायला. तर हे म्हणले की चला आज बाहेरच जाऊयात. त्यासाठी मग स्कूटीवरती आम्ही दोघी गेलो आणि दुसऱ्या यांच्या गाडीवरती ते दोघं गेले. तर जातानाच आम्हाला स्वामी समर्थांचं मंदिरही लागलं, तर ते थोडंसं मी घेतलं आहे. आणि त्या दिवशी चतुर्थी होती खरं तर. तर आम्हाला उशीर झाला तर त्यामुळं मग आम्ही तसंच गेलो. चला तर मग आम्ही इथं पोहोचलो आहे हॉटेलमध्ये. तर मी व्हिडिओला इथंच एंड करते. भेटूया उद्याच्याच नवीन अशा एका व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.